एकाच्या नावावर दुसऱ्यानेच मतदान केल्याची घटना ताडदेवमधील प्रभाग क्रमांक 215 मधील हा प्रकार समोर आलाय। आपल्या नावावर दुसऱ्यानेच मतदान केल्याचा मंगेश कानडे यांनी दावा केलाय। बॅलेट पेपरवर मतदान घेतला पण बोटाला शाईच न लावल्याचा कानडे यांचा दावा। आम्ही तक्रार करायची कुठे, कानडे यांनी सवाल उपस्थित केलाय। मतदान याच्यामध्ये गेलो होतो आणि माझ्या नावावरती ऑलरेडी कोणी मतदान करून गेलाय। तर मी त्या मतदार म्हणजे जे अधिकारी होते त्यांना मी विचारलं, मग तुम्ही काय चेक केलं? तर म्हटलं काय आमच्याकडे असे किती माणसं येतात, काय चेक करणार आम्ही? तर त्यांनी काय चेक केलं आणि माझ्या याच्यावरती डुप्लिकेट माणूस येऊन मतदान करून गेला आणि आता माझं बॅलेट पेपरवरती त्यांनी मतदान घेतलंय, पण ते बॅलेट पेपरवरती घेतलेलं मतदान त्यांनी मला शाई पण नाही लावली आहे माझ्या बोटाला। आणि मी त्यांना विचारलं आता हे दोन्ही मतं कशी होणार? तर ते म्हटलं की नाही, ते जे ह्याच्यामध्ये मतदान केलंय मशीनमध्ये ते जाणार आणि मग बॅलेट पेपरचं पण जाणार, म्हणजे मत हे फुकटच जाणार ना एक कुठलं पण। आज मतदान पार पडलेलं आहे आणि उद्या मतमोजणी होणार आहे। या मतमोजणीचे क्षणाक्षणाचे निकाल आपल्यापर्यंत लोकशाही मराठी पोहोचवणार आहेत। सकाळी 6 वाजल्यापासून मतमोजणीचे अपडेट आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न असेल। वळूयात पुढच्या बातमीकडे। सोलापूरमध्ये मतदानाच्या वेळी 2 गटांमध्ये भांडण झालेलं आहे। किडवाई चौक परिसरामध्ये 2 गटात तुफान हाणामारी झाल्याची माहिती मिळते। पूर्व वैमनस्यातून खलिफा आणि मैदगिरीकर 2 गटांमध्ये वाद झालाय। हाणामारीमध्ये एक व्यक्ती जखमी झाल्याची माहिती समोर येते। छत्रपती संभाजीनगरमध्ये गुजराती कन्या विद्यालयामध्ये गोंधळ निर्माण झालाय। भाजपा शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद झाल्याचं समोर येत आहे। मतदान केंद्राच्या आतमध्ये कार्यकर्त्यांचा गोंधळ झालाय। भाजपाचे कार्यकर्ते कसे थांबले? शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी जाब विचारल्याने दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद पाहायला मिळाला। वेळेत मतदान केंद्रावर पोहोचून तरुणी मतदानापासून वंचित राहिलेली आहे। अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभाराचा तरुणीला फटका बसलाय। रांगेत थांबून मतदान करू न दिल्याने तरुणीने संताप व्यक्त केलाय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।